खुलताबाद म्हैसमाळ जो रोड आहे, हा रोड काही कारणास्तव रखडलेला होता आणि या रोडमुळे बघितलं गेलं जे पर्यटक आहे, या पर्यटकांमध्ये जी गर्दी होती, ती गर्दी देखील घटताना आपल्याला दिसत होती. आणि याचमुळे जर बघितलं गेलं, जे पर्यटक आहे, हे पर्यटक देखील या ठिकाणी येण्यास मनाई करत होते, कारण रोड देखील हा बरोबर नव्हता. आणि या ठिकाणी बघितलं गेलं तर आज त्या रोडचं देखील एक भूमिपूजन आज करण्यात आलेलं आहे. आणि स्वतः आपल्याला खुलताबाद गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब साहेब आपल्या स्वतः आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. कित्येक दिवसापासून जो रोड रखडलेला होता, नेमक्याचं कारण काय होतं? ऍक्च्युली हा थोडा डिस्प्यूट मध्ये आलेला होता. खरं म्हणजे पर्यटन विकासामध्ये हा रस्ता आम्ही सुरुवातीलाच घेतला होता. ह्याच्या बरोबरीचे घेतलेले रस्त्याची कामं सगळी संपलेली आहेत, पण दुर्दैवाने हा भांडणामध्ये अडकल्यामुळे थांबला होता. परंतु आता सुदैवाने जवळपास महिन्याभरापासून या रस्त्याचं काम चालू आहे आणि पुढील मॅक्झिमम 6 महिन्यामध्ये म्हैसमाळचा हा रस्ता हा चांगला होऊन जाईल. थोडासा मातेच्या मंदिराच्या पुढे 1 किलोमीटरचं काम फक्त राहणार आहे. बाकीचं सर्व काम ह्या येत्या 6 महिन्यामध्ये पूर्ण होऊन जाईल. मी पर्यटनाकरता मराठवाड्याची जी ज्याला मराठवाड्याचं महाबळेश्वर म्हणूया, आपलं असं हे स्थान आहे. आपण एलोरा म्हणजे ज्याला आपण वेरूळ म्हणतो, खुलताबाद ज्याला आपण रत्नपूर पण म्हणतो, इथे म्हैसमाळ याला आपण महेशमाळ पण म्हणतो, आणि तसंच सुलीभंजन या चारीचा विकास आराखडा आपण तयार केलेला आहे. आणि मला आज अत्यानंद होतोय की ह्या प्रलंबित रस्त्याचं काम आज आपण सुरू करू शकलोय. भाऊ, आता एकीकडे बघितलं गेलं, जे पर्यटकाच्या दृष्टीनं जे म्हैसमाळ आहे, या ठिकाणी पर्यटकांची भरपूर गर्दी अशी होत असते, पण या ठिकाणी हा रस्ता विलंब झालेला आहे आणि विलंब झालेला जो ठेकेदार आहे, या ठेकेदार आपण कारवाई करणार का? नाही, ठेकेदार जो अगोदरचा होता तो प्रचंड ग्रीडी ज्याला म्हणू आपण, लोभी होता. तो असा होता की ज्याला फक्त पैसे, कसं असतं कॉन्ट्रॅक्टर बिचारे पैसे लावतात, त्यांनी पैसे कमवावे, त्याला काही हरकत नाही, ते सगळं दिलेलं आहे. परंतु काही काही लोक असे असतात आमच्या याच्यामध्ये आहे क्षेत्रात, की कॉन्ट्रॅक्टर आहे समजा, आता 8 कोटीचं काम केलं आणि 64 कोटी रुपयांचे क्लेम टाकू लागले. म्हणजे असल्या विचित्र मानसिकतेतनं काम करतात की काम घ्यायचं पण हे काम नाही करायचं, काहीतरी आपले कायद्याचे गैरफायदे घेऊन क्लेम मंजूर करून अरबोपती बनायचं, अशा मानसिकतेतला हा कॉन्ट्रॅक्टर होता. परंतु आम्ही त्याला कायदेशीररित्या धडा शिकवलेला आहे. आज त्याला 1ही रुपया आम्ही विनाकारांचा मिळू देणार नाही. आता याच प्रश्न येतो, जसं की बघितलं, जो रखडलेला रस्ता होता, या ठिकाणी स्थानिक आमदार म्हणून आपल्याला देखील वारंवार जे ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, यांच्याकडून देखील तुमचं टीका होत होती, यावर काय सांगा? बरोबर ना, जनता टीका करणारच, तो त्यांचा हक्कच आहे. परंतु काही अडचणी आमच्या अशा असतात, मी इतकं पूर्ण सर्वदूर मतदारसंघामध्ये काम करतोय आणि हाच का राहील, परंतु लोकांना माहित नसतं की याचं भांडण चालू आहे, याला आपण करू शकत नाही, जर करायला गेलो तर तो अजून प्रलंबित पडेल. आपल्याला काही गोष्टी थोड्या टेक्निकल जाव्या लागतात. आणि आपण पण बघितलं की आपल्याकडचे कित्येक निकाल हे लवकर लवकर लागत नाही. मग ते शासन लेवलवर का असत नाही किंवा इतर लेवलवर पण का असत नाही, पण आज सुदैवाने हा रस्ता सुरू झाला आहे. एक शेवटचा प्रश्न, आता एक परवाची घटना घडलेली आहे विरोधमध्ये, रस्त्या अभावी जो रुग्ण आहे, त्या रुग्णांनी जीव सोडलेला बैलगाडीमध्ये. मला काय आहे, थोडस मी जनतेला आदरपूर्वक सांगू इच्छितो, रस्ते वेगवेगळे असतात. काही रस्ते असे असतात की ते ग्रामपंचायतीनेच करायचे असतात, काही रस्ते असे असतात की झेडपीच्याच मार्फत होतात. आता झेडपीच्याच मार्फत व्हायला आता जस्ट बॉडी आलेली आहे. ग्रामपंचायत लेवलवर करायला त्यांना निधीची कमतरता पण असू शकते. आपण काय होतंय की एक कॉमन आम्ही बघतो, कुठेही गेलं की समजा गावातली नाली आहे, आमदार साहेब बघितलं का ही नाली, आता त्या नालीचा आमचा अर्थार्थी काही संबंध नसतो, परंतु तरी आम्ही ऐकून घेतो, आपण त्यांना सांगू शकत नाही. परंतु जी दुर्दैवी घटना घडलेली आहे ती अत्यंत म्हणजे खेदजनक आहे, असं व्हायला नको पाहिजे. परंतु प्रायोरिटी, समजा आता आम्ही उदाहरणार्थ त्या गावाला कधी पैसे दिले, त्यांनी जर सांगितलं की हा आम्हाला रस्ता द्या, आम्ही तो रस्ता देऊ शकतो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.